नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या आपल्या खास कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सुखी जीवन जगण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत, मात्र लैंगिक आरोग्य हा आनंदी जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. खरं तर अनेक जण भीतीनं किंवा संकोच बाळगल्यानं यावर व्यक्त होत नाहीत, त्यामुळे दाम्पत्य जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात. खरं तर वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही जर सेक्सचा पुरेपूर आनंद घेत असाल तर तुमच्या जीवनामध्ये सुखांच्या क्षणांची बरसात होत राहणार हे मात्र नक्की आहे. तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकणाऱ्या अनेक समस्या आहेत आणि त्यावरच मार्गदर्शनासाठी गेली अनेक वर्ष तुमच्यासाठी साम टीव्हीने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. लैंगिक आरोग्याविषयी असलेले अनेक गैरसमज दूर करण्यासाठी तसेच त्या संदर्भामध्ये इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तज्ज्ञ आणि नामांकित असे सेक्शोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट डॉक्टर विजय दहिफळे सर आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करीत असतात. त्याशिवाय फोनवरून आलेल्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना डॉक्टर उत्तरं देखील देत असतात. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल जाणून घेऊया एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. नक्कीच. नमस्कार प्रेक्षक हो, कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत, मात्र त्यापूर्वी एक प्रसंग मला या ठिकाणी तुम्हाला सांगावासा वाटतो. खरं तर हा प्रसंग आहे सरांच्या ठाणे OPD सेंटरवरील. सरांच्या क्लिनिकमध्ये एक 28 वर्षीय मुलगी, तिचा नवरा, दोघांचे वडील आणि मामा आले होते. मुलगी चांगली प्राध्यापिका होती, मुलगा देखील इंजिनियर होता. मुलीने आपला सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम यूट्यूबवर पाहिला होता. तसेच तिच्या एका डॉक्टर मैत्रिणीने देखील त्या दोघांचा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी डॉक्टर विजय दहिफळेंना भेटण्याचा सल्ला दिला होता. सरांना भेटायला गेलेल्या कुटुंबातील इतर नातेवाईकांना सरांनी OPD बाहेर थांबवले आणि त्या मुलीला व तिच्या नवऱ्याला आत बोलावले. सरांनी समस्या विचारली असता मुलीने स्वतःहून पुढाकार घेतला आणि ती सांगू लागली. मुलगी म्हणाली, सर, आमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला आहे, मात्र माझा नवरा माझ्याशी संबंध ठेवू शकत नाही. त्याचं लिंग लहान आहे आणि अंडाशय मोठं असल्यामुळे त्याला ताठरता येत नाही, ज्यामुळे खूप प्रॉब्लेम निर्माण होतात आणि म्हणूनच मी आता माहेरी निघून गेली आहे. जोपर्यंत तुम्ही याला बरं करणार नाही तोपर्यंत मी परत सासरी जाणार नाही, असंही तिने ठणकावून सांगितलं. त्यानंतर सरांनी मुलाला प्रॉब्लेम विचारला असता मुलगा म्हणाला, सर, मी जरा ड्रिंक करतो, तसेच मला हस्तमैथुनाची जास्त सवय असल्यामुळे सेक्समध्ये माझा इंटरेस्ट हा कमी झाला आहे. हे सगळं सरांनी अगदी शांतपणे ऐकल्यावर सर्वप्रथम मुलाला सरांनी धीर दिला आणि तुला काहीही काळजी करण्याचं कारण नाही असं देखील सांगितलं. तसेच सरांनी वडिलांचं, मामाचं आणि मुलीचं देखील काउन्सिलिंग केलं. ट्रीटमेंटनंतर ही समस्या अगदी पूर्णपणे ठीक होऊ शकते. तसेच इतर कुठलीही लैंगिक समस्या असेल तरीही आपण यातून बाहेर काढू असा सरांनी सर्वांना विश्वास दिला. सरांनी आता मुलाला 3 महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली आहे. गरज पडल्यास P-शॉट थेरपी तसेच व्हॅक्यूम थेरपी देखील आपण देऊ असंही सरांनी त्यांना सांगितलं आहे. संपूर्ण कुटुंब अगदी रिलॅक्स आणि निर्धास्त झाले आणि म्हणाले की सर, आम्ही यातून बाहेर निघालो की सुखी जीवनाचा मंत्र हा लग्नाअगोदर घेणं किती महत्त्वाचं आहे हे सगळ्यांना सांगू. सर म्हणाले, तुम्ही या समस्येतून बाहेर येणारच आणि या कार्यक्रमामुळे आम्हाला तुमची माहिती मिळाली आणि फक्त तुमच्यामुळेच मी बरा होऊ शकतो हा धीर मला आला, अशी भावना मुलाने व्यक्त केली.
आलेल्या सर्वांनी सरांचे आभार मानले आणि ते अगदी निश्चिंत होऊन OPD बाहेर पडले. खरं तर मेडिकल टर्ममध्ये याला पोस्ट मॅस्ट्रिब्युशन सेक्शुअल डायसफंक्शन असं म्हटलं जातं. सर काय सांगाल, अशा प्रकारची समस्या खरं तर ह्या प्रसंग अगदी लहान आहे, मात्र ही समस्या प्रचंड गंभीर फार आहे. मोठी आहे. हो, लैंगिक शिक्षण काळाची गरज असं गरज. का म्हणतो आपण? बरोबर. विचार करा, लग्न जमवताना 4 मंडळी इकडची आली, 4 मंडळी मुलीकडची आली, बरोबर. वाजत गाजत लग्न केलं बरोबर. आणि एका महिन्याच्या आत तेवढीच पूर्ण मंडळी कशाला येते? बरोबर, सेपरेशनसाठी. सेपरेशनसाठी. सांगूया आपण. नक्कीच. सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टीव्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी तुमचं मनापासून अभिनंदन, कौतुक आणि स्वागत. का? जेव्हा केव्हा तुम्ही ही स्टोरी पाहता, जी आत्ता सांगितलं प्रियंकाजींनी, ती पाहून असे कितीतरी उदाहरणं असतात जे तुमच्याकडे येतात आणि आल्यानंतर जेव्हा प्रॅक्टिकली तुम्ही आमच्या ओपडीला आहे, क्लिनिकला आहे, याचा लाभ घेता, त्यावेळेस खरंच आनंद का मिळतो? अहो, एखाद्याला आजार झाला, ताप आला ना, तापीची गोळी एकानं खाल्ली तर एक जण नीट होतो, पण इथं एकाचा ताप दुरुस्त केला म्हणजे पूर्ण फॅमिली दुरुस्त होते. मग थोडक्यात या ठिकाणी एकच सांगणार आहे मी की तुम्ही अशा प्रकारची हस्तमैथुनची सवय आहे, त्यांनी खरंच असं होतं का? अहो, तुम्ही विचार करा, तुमचं शरीर आहे, तुम्ही उजव्या हाताने तुम्ही काम करू शकता, पण त्याच डावा हात तुमचं काम करू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला त्या हळूहळू सवय कमी करायला लागेल, तुम्हाला व्यसन देखील कमी करायला लागेल आणि अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत. आणि आपल्या या सदरामध्ये आपण पूर्ण डिस्कस करूया आजच्या पूर्ण टॉपिकमध्ये, डिस्कशनमध्ये. आणि वेगवेगळे प्रश्न हीच आपल्या कार्यक्रमाची खरी शोभा आहे. खरी शोभा आहे. नक्कीच. आणि तुम्हाला देखील असे प्रश्न सरांना विचारायचे असतील, आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या, 022-69564141. सर, आपला पहिला फोन जामखेडवरून येतोय. राधा उबाळे जी आपल्याशी बोलतायत. बोला राधाजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सर, मला असं विचारायचं आहे की धातू किंवा सिमेंट जर शरीराबाहेर नाही पडलं तर त्याचे काही दुष्परिणाम असतात का, याबद्दल माहिती पाहिजे होती. तुमचं वय सांगा मला. 25 आहे. खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. जवळपास सर्वांच्या मनात असतो की धातू बाहेर पडला नाही तर काय होतं, सांगूया आपण. असे होत असेल का? नक्कीच. आणि हा खरंच सामान्य प्रश्न आहे. सामान्य प्रश्न. आणि तुम्ही बऱ्याचदा तुम्ही ऐकता हो. की मी ते बाहेरच पडू देत नाही हो. किंवा मी ते कंट्रोल करू शकतो, आणि नाही आलं तर काय होतं, सांगूया. नक्की. अतिशय कुतूहलाचा विषय मित्रांनो. काही जणांना काय वाटतं की बरेचदा स्वप्नदोष होतो, बरेचदा हस्तमैथुन केल्यामुळे तो बाहेर पडला जातो, पण समजा तो बाहेरच नाही आला तर बरेचदा रिट्रोग्रेड इजॅक्युलेशन त्याला म्हणतो आपण. काही स्पिंक्टर डिसिनर्जिया म्हणजे ब्रेनचं आणि त्या स्पिंक्टरचं जे आपल्या लघवीच्या ठिकाणी कंट्रोलिंग मेकॅनिझम असतं, त्याचं कोऑर्डिनेशन असेल तर तो बरेचदा रिव्हर्स जातो आपल्या ब्लॅडरमध्ये. आणि समजा काही केसेसमध्ये तो तुम्ही बाहेर पडलाच नाही तर काय होतं त्याचं? अहो, ते सुद्धा एक प्रोटीन आहे. हे स्पर्मसुद्धा स्वतःची बॉडी ऑटोफॅगोसायटोसिस म्हणजे हे स्पर्म, हे वीर्य हे बॉडीमध्ये परत ॲब्सॉर्ब होतं, प्रोटीन डायजेस्ट होतं आणि परत ते सर्क्युलेशनमध्ये जातं. त्यामुळं बऱ्याचदा मी काय सांगतो, वीर्यस्खलन, काही जण म्हणतात ना मला वीर्यस्खलन होऊन माझी शक्ती गेली. नाही, उलट जेवढे स्पर्म बाहेर निघतील तेवढ्या नव्या जोमाने नवीन चांगले स्पर्म तयार होतात. छान प्रश्न होता. अगदी छान प्रश्न होता. पुढील प्रेक्षक धुळ्याहून आहेत. रुची जाधवजी आपल्याला प्रश्न विचारतायत, विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सेमन किंवा धातूमुळे दातांचं स्वास्थ्य चांगले ठेवता येतं का, आणि ते कसे, त्याबद्दल सांगा. म्हणजे सिमेंट किंवा युरियामुळं दातांचं स्वास्थ्य ठीक ठेवता येतं का? बरोबर आहे. हो. तुमचं वय सांगा मला. 28 सर. चला चला, व्हेरी गुड. सांगूया तुम्हाला. हे बघा, आपण जेव्हा एखादा टॉपिक सांगतो त्यावर ते अभ्यास करतात. कुणी विचार करेल का की तुमच्या दातांचा आणि त्या सिमेंटचा काही संबंध असेल का? सांगूया आपण. यातलं विज्ञान काय, सायन्स काय ते सांगूया, आणि सर्वांना माहीत पाहिजे. करेक्ट. मित्रांनो, एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. हे बघा, तुमची जशी लाळ येते की नाही, मग ते अन्नपचन करते, डोळ्यातनं अश्रू येतात की नाही, ते भावना व्यक्त करतात. मग प्रत्येक ग्रंथी जसं इन्शुलिन बनवते, थायरॉईडचं थायरॉईड हार्मोन बनवतं, तसंच तुमचा अवयव ही एक ग्रंथी आहे. त्यामध्ये तयार होणारं हे जे सिमेन असतं, मी तर सांगेन 200 प्रोटीन असणारं अतिशय उपयुक्त असा तो स्त्राव असतो, जो की स्पर्मला नरिशमेंट करतो, फिडिंग करतो. पण त्यासोबतच त्यामध्ये झिंक आहे, मॅग्नेशियम आहे, व्हिटॅमिन सी आहे, ट्रेस एलिमेंट्स आहेत. हे काय करतात, त्या दाताला चकाकी आणतात. म्हणजे तुम्ही म्हणाल का ते लावायला पाहिजे? नाही. अहो, स्पर्मिडिन नावाचा जो घटक आहे, झिंक असणारे घटक आहे. तुम्ही पाहताना काय असतं पेस्टमध्ये आपल्या,
झिंक असणारे, मॅग्नेशियम असणारे एलिमेंट असतात. हे प्रोसेस केले जातात आणि प्रोसेस करून तुम्ही त्याचा वापर केला तर जसं ते सिमेंट फ्लुइड आतले प्रोटीन, व्हिटॅमिन सी, झिंक आणि मॅग्नेशियम जसं त्या स्पर्मसाठी नरिशमेंट देतं, त्याला चकाकी आणतं, त्याला स्पीड देतं, तसेच तुमचे दात जे आहेत त्याचंही स्वास्थ्य ते मेंटेन ठेवतात. म्हणून किती मोठा उपयोग आहे पहा. नक्कीच पण आपला नॉन पार्टनर, आपला ओन आणि नॉन इन्फेक्टेड हे फार असणं महत्त्वाचं असतं. महत्त्वाचं आहे. त्याचं डिस्कशन आपल्या ओघामध्ये करणारच आहोत आपण. नक्कीच पुढील प्रश्न हरकत सर नाही. आपल्याला जळगावहून घेऊया. विचारतायत. भाऊसाहेब विचारा आपला प्रश्न. हॅलो डॉक्टर. नमस्कार जी, बोला. सिमेंट किंवा धातूमुळे संबंधाच्या मूळवर किंवा इच्छाशक्तीवर काही परिणाम होतो का, याविषयी माहिती पाहिजे होती जरा. म्हणजे धातूचे फायदे यापैकी त्याचा मूड किंवा इच्छाशक्ती किंवा अराउजलवर हे काही परिणाम करतं का? बरोबर आहे. हो. चालेल, हरकत नाही, सांगूया आपण. खरं म्हणजे मी तुम्हाला सांगेन, म्हणजे खूप जणांना वाटतं की नाही असेल म्हणे काय मूल झाले, काम संपलं, तर काय असणार आहे दुसरं. बरोबर. क्युरिओसिटी पाहिजे तुम्हाला. बरोबर. मूड येतो का, बरोबर. त्यामध्ये तुम्ही अराउज होता का, बरोबर. आणि काय कन्सर्न आहे सांगूया आपण. नक्कीच प्रत्येक गोष्टीला विज्ञान असतं, सायन्स असतं, अशीच गोष्ट बनत नाही. साधा तुमचा अश्रूचा थेंब जर जिभेवर आला तर कसा लागतो तुम्हाला, तो खारट लागतो. तर प्रत्येक द्रवाची एक टेस्ट असते. काय असतं ह्या सिमेंटमध्ये आणखी, यामध्ये मूड एलिव्हेटर्स आहेत, एपिनेफ्रिन, नॉरएपिनेफ्रिन, फिनाइलएथामाइन, त्याचबरोबर डोपॅमिन आहे, ऑक्सिटोसिन आहे, सिरोटोनिन आहे, इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्ट्रॉन आहे, इतक्या प्रकारचे हार्मोन्स असतात. आणि विचार करा, लव मॉलिक्यूल डोपॅमिनला म्हणतो आपण, त्या ठिकाणी बॉन्डिंग मॉलिक्यूल, साधं पार्टनर जवळ आल्याने, जवळीक केल्याने, विस्परिंग केल्याने, एकमेकाला टच केल्याने देखील हे हार्मोन बनतात. मग या धातूमध्ये जेव्हा हा ॲब्सॉर्ब होतो समोरच्या पार्टनरमध्ये, त्यावेळेला हे नरिशिंग एजंट जे आहेत, या ठिकाणचे जे एंडॉर्फिन आहेत त्या ठिकाणी सर्क्युलेट होतं आपल्या ब्रेनपर्यंत. आणि ब्रेनमध्ये सटायटी सेंटर म्हणजे फिलिंग अराउजल, म्हणजे तुम्हाला इच्छा झाली पाहिजे पहिल्यांदा, नंतर डिझायर. जोपर्यंत डिझायर होत नाही, जोपर्यंत फिलिंग येत नाही, तोपर्यंत तुम्ही क्रियेमध्ये जाऊ शकत नाही. भले स्त्री असो पुरुष असो, दोघांची जी क्रिया असते हा शेवटचा भाग असतो. बऱ्याचदा काय होतं, आपण कुठेतरी चित्रफित पाहतो, काही ठिकाणी असं ॲक्टिव्हली दाखवलेलं असतं की तुमची इमोशनल बॉन्डिंग, इमोशनल अटॅचमेंट त्यामध्ये दाखवत नाहीत आणि डायरेक्टली तुम्ही त्या ॲक्टच्या मागं लागता आणि इथेच गोष्ट चुकते. एकच सांगेन, तुमचा स्पर्म, सीमेन हे तुमचं एक्सायटेशन आहे, तुमचा मूड आहे, त्याचबरोबर तुमचा अराउजल आणि डिझायर हे एलिमेंट जेव्हा नॉर्मली अनप्रोटेक्टेड ॲक्टमध्ये समोरच्या पार्टनरला ॲब्सॉर्ब होतात, तेव्हा हे चांगला इफेक्ट मिळतो. आणि हे अतिशय छान आणि सुंदर प्रश्न मला वाटतं सर्वांना माहिती मिळाली असेल. नक्कीच मिळाली असेल. खरं तर सर फोन येत आहेत आपल्याला. मात्र एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे सर. 50 नंतर पुरुषांच्या जर लिंगामध्ये फ्रॅक्चर असेल तर मग त्याची ट्रीटमेंट घेताना काय काळजी घेणं महत्त्वाचं आहे सर? आपण याचं उत्तर जाणून घेणार आहोत. मात्र आपण एक ब्रेक घेऊया, भेटूया ब्रेक नंतर. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी सर एक मी प्रश्न विचारला होता की 50 नंतर पुरुषांना जर लिंगाची कमजोरी असेल तर त्यासाठी फ्रॅक्चर झाल्यानंतर ही लिंगाची कमजोरी बऱ्याचदा येते आणि त्यावर उपाय किंवा ट्रीटमेंट म्हणून काय काळजी घेणं अपेक्षित आहे? आता इतका सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. आपल्याला हाडाचं फ्रॅक्चर माहिती आहे, पायाचं माहिती आहे, आणि अवयवाचं होत असेल का? नक्कीच क्युरिओसिटी आहे, सांगूया आपण. नक्कीच मित्रांनो, ह्या फार सिंपल गोष्टी तुम्हाला वाटतात, पण माझ्याकडे एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाला लाईफ टाईममधनं अशा गोष्टीतनं जावं लागतं. जसा थंडी आला, ताप आला, त्या टाईपमध्ये क्रिया करताना बऱ्याचदा फिमेल ऑन टॉप पोझिशन असताना किंवा तुम्हाला अंधारामध्ये ॲक्ट करायची सवय असते, तुम्ही रॉंग हिटिंग करता, क्लिक आवाज येतो, फ्रॅक्चर होतं आणि तुम्ही एवढं लाजता बुजता. सगळे शरीराचं सांगायला तुम्हाला काही वाटत नाही आणि तो तुमचाच ऑर्गन आहे, का त्याला वाईट टाकायचं काय आपल्याला नाही. मग त्याला देखील काही जखम झाली, त्याला काही मार लागला, त्याला काही फ्रॅक्चर झालं, नक्की हे होतं का? ह्याचं सायंटिफिक रिझन काय की जेव्हा ब्लड फ्लो हा 10 पटीने वाढलेला असतो त्यावेळी ट्युनिका अल्बुजिनिया म्हणजे एक लेअर असतो ज्यामध्ये ब्लड कॉम्पॅक्ट झालेलं असतं आणि हाय प्रेशरमध्ये असतं आणि त्याचं फ्रॅक्चर होत असतं. मित्रांनो, घाबरू नका. मायनर फ्रॅक्चर असेल त्यालाही कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट आहेत, काही अँटीबायोटिक किंवा वेगळे मेडिसिन देऊन केलं जातं. पण समजा फ्रॅक्चर जास्त असेल, ब्लिडिंग असेल, कलेक्शन असेल, स्वेलिंग असेल, पेन असेल, ही एमर्जन्सी असते. त्याला कट करून ओपन करून तो क्लॉट काढणे,
त्या ठिकाणी ट्युनिका अल्बुजिना रिपेअर करणे, गरज पडल्यास काही डर्मल ग्राफ्ट किंवा बोव्हाईन पेरिकार्डियल ग्राफ्ट हे वापरले जातात. आणि नक्कीच मित्रांनो, इव्हन हस्तमैथुनी त्याला बेंड करणं, त्याला वाकडं करणं किंवा त्याला जमिनीवर घासणं किंवा बेडवर घासणं यामुळे फ्रॅक्चर होतं. जरी झालं ती बॉडीची चूक नसते, इतर आजारासारखा आजार असतो. तुम्ही तज्ज्ञांना भेटायचं आणि नक्कीच त्याला खूप चांगली ट्रीटमेंट आहे, रिझल्ट आहे. आणि अर्थातच यामुळे जर कमजोरी असेल तर त्याला मेडिकल ट्रीटमेंट आहे, पी शॉट आहे, गरज पडल्यास आपण इम्प्लांट देखील करू शकतो. मला वाटतं फ्रॅक्चरबद्दलचं ह्यानं उत्तर मिळालं नक्कीच असेल. नक्कीच. हो, जळगावहून सर आपला पुढील प्रश्न हरकत येतोय. नाही, हरकत सोमनाथ महाजनजी घेऊया, आपल्याला घेऊया. प्रश्न विचारताय. नक्कीच. विचारा सोमनाथजी, आपला प्रश्न विचारा. आपला शुगरमुळे लिंगाला काही त्रास होतो का? अच्छा, तुमचं वय सांगा मला. 36. बरं, तुमचं शुगर सध्या किती आहे सांगता येईल का? शुगर 300. बरं, आणि सध्या तुम्हाला काय लैंगिक शिथिलता आहे की कमजोरी, शीघ्रपतन या डायबिटीसमुळं? नाही, पण म्हणजे थोडा त्रास होतो असा. बरं, म्हणजे तुम्हाला कमजोरी वाटते आणि शिथिलता आलेली इंजुरी लैंगिक. नाही. मग काय झालं सांगा ना मला, इंजुरी. त्रास काय? म्हणजे लिंगाला काही त्या इंजुरी ठिकाणी म्हणजे- कमजोरी आहे, क्रॅक जातात, इन्फेक्शन नाही. होतं. संभोग क्रॅक. हां, क्रॅक जातात. सांगतो मी तुम्हाला. मला हे लिडिंग क्वेश्चन का विचारायला लागतात की सांगताना ते कसं बोलू. बरोबर ओठाला क्रॅक जातात, बरोबर सांगतो ना आपण, नक्कीच. आपलीच ओठ आहेत ना, बरोबर. मग तो पार्ट आपला नाही का? नक्कीच सांगूया आपण. नक्की. मित्रांनो, लिंगाला जो ब्लड सप्लाय कमी झाला, शुगर 200-300च्या वर गेली, कुठल्याही परिस्थितीत शुगर 180च्या वर गेली ना पाहिजे. मी सहज बऱ्याचदा विचारतो शुगर किती आहे तुमची, सांगा 200-300 अशीच आहे. तसं नसतं, शुगर अगोदर कंट्रोल करा. शुगर वाढल्यामुळं ब्रेनकडनं लिंगाला जाणारा ब्लड सप्लाय, नर्व सप्लाय हे पूर्ण कमी होतं. म्हणून मित्रांनो, पहिल्यांदा मेडिकल ट्रीटमेंट घ्या, त्यांनी फरक नाही तर आपल्याला पी शॉट आहे, गरज पडल्यास पार्शियल सर्कमसिजन आपण करतो आणि हे क्रॅक पडणं बंद होतं. इतका कॉमन प्रॉब्लेम आहे की या क्रॅकमुळं युरिन करताना, संबंध करताना पेन होतो, पार्टनरला इन्फेक्शन होतं. मग अशा केसमध्ये तुम्ही त्या क्रियेतनं दूर जाता, पार्टनर नाराज होतो. एवढ्या कमी वयात हा प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो, बेधडकपणे समोर या, ट्रीटमेंट घ्या, यातनं बाहेर या. प्रत्येक गोष्टीला ट्रीटमेंट आहे. सेक्सॉलॉजी नॉलेजला भेटलं तर आणि ट्रीटमेंट घेऊन त्यातनं बरे झालं तर मला वाटतं हे उत्तर मिळालं असेल त्यांना. नक्कीच उत्तर मिळालं. हो. मात्र यासाठी डॉक्टरांना आणि तज्ज्ञांना भेटणं नक्कीच. हे ते महत्त्वाचं आहे. हो. डॉक्टर, आता आपण कार्यक्रमाच्या अगदी महत्त्वाच्या ओके. टप्प्यावर येऊन पोहोचलेलो आहोत. ते Quiz म्हणजे time. भाग्यवान विजेता. म्हणजे मागचा विजेता कोणी सांगायचा आपल्याला? नक्कीच. नक्कीच सांगूया. सुरेंद्र धुमाळ पैठणचे मागच्या वेळेचे विजेते आपल्या सेंटरला आले. त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, पुस्तक घेतलं. आपल्या मित्रासाठी देखील ते घेऊन गेले. आणि असंच तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल तर ज्यांनी उत्तर दिलेत त्यांची चिठ्ठी काढा तुम्ही. आता हे नक्की. तुमच्या हातात आहे. नक्की. ती चिठ्ठी घ्या. हो, पण आता तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली सहभागी होत असतात. दर्शक महाराष्ट्राच्या बाहेर देखील असतात. आज भाग्यवान कोण आहे ते पाहूया आपण. चला आपण बघूया. आता प्रियंकाजीने ही चिठ्ठी काढलेली आहे. आपण गेलो मराठवाडा, लातूरला. किरण क्षीरसागर यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं त्यांनी? तर पी शॉट थेरपी काय असते? मित्रांनो, बऱ्याचदा तुम्ही काय म्हणता, मला मेडिसिन काम केलं नाही, मग मेडिसिन बरोबर नाही, मग डॉक्टर बरोबर नाही, असं नसतं. हो, प्रत्येकाची बॉडी वेगळी असते. समजा मेडिसिन काम नाही केलं, वाहिन्या ब्लॉक असतील, नर्व्ह ब्लॉक असतील, तर पी शॉट थेरपी म्हणजे आपलं स्वतःचं ब्लड घेतलं जातं, प्रोसेस करून त्या ठिकाणी ते लिंगात इंजेक्ट केलं जातं. ते केल्यानंतर न्यूरोजेनेसिस, फायब्रोनोजेनेसिस आणि नवीन टिश्यू आणि वेसल्स तयार होतात. आणि ज्याला मेडिसिन काम करत नाही त्याला रिझल्ट यायला सुरू होतो. आणि त्याचबरोबर गरज पडल्यास व्हॅक्यूम थेरपी किंवा इम्प्लांट देखील वापरतो. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला प्रश्न विचारायला लागेल. तर मित्रांनो, समजा फ्रॅक्चर पेनिस असेल आणि कमजोरी असेल तर त्याला काय ट्रीटमेंट असते? येत्या गुरुवारपर्यंत उत्तर द्या. डायरेक्ट फोन लावा, मेसेज करा, टेक्स्ट करा किंवा आमच्या टीमला देखील तुम्ही बोलू शकता. या ठिकाणी चित्रफितीमध्ये अतिशय महत्त्वाच्या इव्हेंटचे फोटोग्राफ्स तुम्ही पाहताय. मागच्याच बुधवारी या ठिकाणी श्री कँगन वॉटर आणि वेलनेस सेंटरचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं. त्याचे आयोजक जे होते अशोकजी बोडके आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांची पूर्ण टीम, जी त्या ठिकाणी पूर्ण आमची मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील टीम, आमचे जे स्पेशल विजय जे आहेत त्या ठिकाणी अक्कावार, त्याचबरोबर बी डी देशमुख साहेब आणि कोरे साहेब, विशालजी, त्याचबरोबर आमचा पूर्ण कँगन मराठवाड्याची टीम त्या ठिकाणी उपलब्ध होती. त्या ठिकाणी एक आउटलेट ऑफिस का चालू केलं? हे कँगन वॉटर म्हणजे एक अल्कलाइज वॉटर असतं. सध्या ॲसिडिक वॉटरमुळं तुमचे जे शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टिश्यू आहेत त्या डॅमेज होत असतात. पूर्ण बॉडीचं ओव्हरऑल हेल्थ आणि क्वालिटी लाईफ मेंटेन ठेवायचा असेल तर तुमच्या पाण्याची pH ही 7च्या वर आहे. काही ठिकाणी 9.5 आहे, तर काही ठिकाणी 11 pH वापरायला लागते. तर या ठिकाणी अशा प्रकारचं
नैसर्गिक वॉटर तुम्हाला एका इक्विपमेंटद्वारे जे दिलं जातं, हे अल्कलायझिंग वॉटर तुमचं पूर्ण शरीरातील प्रत्येक टिश्यूवर काम करतं, सेलवर काम करतं, तुमचं स्वास्थ्य चांगलं ठेवतं. तर नक्कीच या ठिकाणी उद्घाटन सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे. त्याचबरोबर आठवडाभरामध्ये आमचे मित्र, फ्रेंड्स, कंपनी यांची भेटीगाठी झालेल्या आहेत. तर परत एकदा या कँगन वेलनेस सेंटरचं मनापासून जे आयोजक आहेत, अशोकजी बोडके आहेत, विशालजी आहेत, कोरे जे आहेत, सर्वांचं मनापासून अभिनंदन. आणि याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी तुम्ही स्वतःहून याचं अवेअरनेस करणं हे अतिशय आवश्यक असतं. आणि आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या बाबतीत आणखी काही तुम्ही सांगू शकता? नक्कीच 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 सर. महिला आणि पुरुषांना लैंगिक आरोग्याविषयी योग्य माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही योग्य रीतीने व्यक्त होऊ शकता आणि आपल्या समस्येचं निराकरण कसं करायचं हे जाणून घेऊ शकता. तुमचं लैंगिक जीवन सुदृढ असेल तर निश्चितच त्याचा चांगला परिणाम हा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर होत असतो. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र सर, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात आणि आमच्या दर्शकांच्या प्रश्नांना आपण जी उत्तरं, अगदी समाधानकारक उत्तरं त्यांना मिळाली असतील, त्यासाठी खरंच तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवी विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. शुभरात्री.